मॅडम. अनिल सर या की या बसा. मॅडम सॉरी, खरंच सॉरी. मी काल भावनेच्या भरात काहीही बोलून गेलो स्मिताला, त्यामुळे ती चिडली आणि तुम्हालाही त्रास झाला असेल. मलाच कळायला पाहिजे होतं. पण मॅडम मी काय करू, तिचं लग्न नाही झालं म्हणल्यावर मी एकदम खुश झालो आणि भावनेच्या भरात काही बोलून गेलो. अहो ठीक आहे तुम्ही शांत व्हा. पाणी पिता का तुम्ही? हे पाणी. नाही नको मॅडम, तुम्ही आधी याच्याबद्दल बोला. याबद्दल मी नाही, स्मिता आत्याच बोलतील. नाही नको मॅडम, माझ्यात धाडस नाही राहिलंय आता. हाव नाही, त्यांनीच सांगितलं होतं तुम्ही भेटल्यावर मला फोन लावून देत म्हणून. नाही नको मॅडम. अहो काय नाही, मी काय म्हणते एकदा बोलून तर घ्या त्यांच्याशी. हप्पी. हा त्या अनिल सर आहेत माझ्यासोबत, बोलायचं आहे ना? अगं मी काय बोलू? अहो तुम्हाला जे सांगायचं ते सांगा की. अगं नाही अप्पे, घ्या बोला 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 बोला. घ्या घ्या घ्या. ऐक ना. अगं नको. हॅलो. अस्मिता मी बोलतोय. स्मिता सॉरी, खरंच सॉरी. मी काल खूप चुकीचं वागलो, मला माफ कर. मी असं अचानक मागणी नव्हती घालायला पाहिजे तुला, पण मला तुझ्याबद्दल जे वाटतं ना त्यासाठी माफी नाही मागू शकत मी. ते कॉलेज पासून वाटतं मला, फक्त बोलायचं धाडस नाही झालं कधी. पण काल असं झालं की आता ही एकच संधी आहे माझ्याकडे, त्यामुळे मी हे सगळं. स्मिता, तुझी आणि माझी जोडी किती छान होती कॉलेजमध्ये. म्हणजे डिबेटमध्ये तू काही न बोलता मला सगळं कळायचं आणि मी काही न बोलता तुला सगळं कळायचं. असं डिबेट तुझ्याबरोबर मला आयुष्यभर करायला आवडेल. काय? काय म्हणलीस तू? अरे म्हणजे आपण दोघं जण लग्न करूयात. आलं का तुझ्या लक्षात? खरंच? हो. चल हप्पीला फोन दे. देतो. हॅलो. हप्पे तुला काही कळतच नाही बरं का. बरं मी काय म्हणते, आता ऑफिसवरून येतानाच त्यांना घरी घेऊन येते, म्हणजे ऑफिसमध्ये भेटलेत असं म्हणून. काय? आजच? हा, आता वेळ कशाला वाया घालवायचा. चालेल ना तुम्हाला? हो. ठेवते. काय सरकार, आज सकाळ सकाळ इकडं जायचं नाही का मीटिंगला? अरे एवढा कसला विचार करतोय? जमिनीचाच रे बंट्या, लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल, नाही तर सगळं अंगलटील. त्याचाच फोन आहे. हा बोला शेठ, नमस्कार. हा तेच बघतोय मी, तेच चाललंय माझं. नाही शेठ नाही, करणार म्हणजे करणार, माझा शब्द आहे तुम्हाला. हा नक्की. काय जमिनीचाच विषय आहे ना? मग काय, नसेल जमत तर सांग म्हणे. डोक्याला ताप झालाय नुसता. मुहूर्त काढलाय, त्या दिवशी काम सुरू करायचंय म्हणे. सगळेच मुहूर्त काढायला लागलेत आता. घरात आत्याचा लग्नाचा मुहूर्त काढलाय. अर ठरलं काय? लग्नाचं ठरलंय, कुणाशी ते नाही अजून. जाऊन द्या, आणतील कुठून तरी शोधून. अरे असं जाऊ दे कसं म्हणजे? अरे एका दगडात दोन पक्षी मारू की. काय म्हणतोय, नीट बोला ते. अरे ते म्हातारा आहे ना जमिनीसाठी अडून बसलेलं, त्याचा विषय करता येईल की. कसा? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लग्नासाठी आतुर झालंय ते. काय? आणि मग अरे बायको गेली वर, पोरं असतात बाहेर. पान पिकलंय पण देठ हिरवाय अजून. अरे मग त्याचं नात्याचं लग्न लावून द्यायचं काय? अरे एका पायावर तयार होईल ते आणि जमीन बी नावावर करून टाकल. बघ तू काय बोलतोय बंट्या, प्रॉपर आईवर गेला रे. अरे मग वाट कसली बघतोय, चल बस गाडीत.
आत्या आत्या अहो फोन आलेला तुमच्यासाठी स्थळ. हो हो हो. कळलंय मला. मी आवरायला घेते. ऐक ना पिऊ, मला थोडी मदत करशील का? म्हणजे बरेच दिवस झाले मी आवरलं नाहीये, काही लक्षात येत नाहीये. आत्या अहो करणार की मदत. हे बघा तुम्ही एवढ्या खुश आहे ना, मला तेच खूप छान वाटतंय. आत्या अहो केवढं सुंदर लाजता तुम्ही. मला आज पहिल्यांदा कळालं तुम्हाला लाजता पण येतं. असं बोलून अजून नको लाजवूस मला. चल आवरायला घेऊया. चल या पतंगराव या. हे आपलं घर. या बसा. हे आमची आई रुक्मिणी कदम. नमस्कार. हे आमचे चुलते विनायकराव कदम. बर. आणि आमचे थोरले भाऊ स्वप्नील कदम. शिक्षक आहेत बरं का. शिकवत्यात म्हणजे. हा. आणि आमचा चुलत भाऊ अर्जुन कदम. होय का? हे पोलीस मध्ये होत्या. हा अवघडच आहे. आता घरीच असतात. हा मग बरं आहे. बरं आहे मग बरं आहे. कोर्टात केस चालू ना त्यांच्यावर. लाच घेतली मग त्यांना सस्पेंड केलंय. आपण काय करता पतंगराव? काय करता? पतंगरावांची 50 एकर जमीन आहे आणि 20 एकर हायवेटच आहे. म्हणजे ते बघायचंच नाही. शेती आहे, गाड्या आहेत. अहो शेतात वाडा बांधलाय वाडा. पैशाला काही कमीच नाही हो. पण पैशाला काही चाटायचं आहे काय? घरात ना बाई माणूस पाहिजे ना. तुझ्या हे आपल्या आत्यासाठी. आता स्थळ आणायचं म्हटल्यावर तोला मोलातच बघितलं पाहिजे नाही का? आणि मेन म्हणजे आपल्या आत्या सुखी राहायला पाहिजेत. बाकी काय नाही. त्याची काळजीच करू नका. एकदम राणीगत ठेवीन बघा. सुजा आत्याला कल्पना आहे याची? हा. अरे मगाशीच पिऊला फोन केला होता मी. प्रियंका सुजा जरा एकदा विचार. अर्जा आज काय पण होऊन जाऊ दे. आत्याचा फोटो दाखवला होता यांना मी. पसंत आहे बरं का आत्या यांना. आमच्या आत्या. आत्या ये. अगं ये 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 ये. बस सुजा. आत्या हे पतंगराव. नमस्कार. तुम्ही एकटेच आलात का? मुलगा नाही आला? हा त्यांना काय माहित नाही वाटतं. अहो त्यांचं काहीतरी कन्फ्युजन झालंय. आत्या अगं स्थळ आणलंय तुला मी. काय? यांच्याशी लग्न? अगं तुलाच लग्न करायचं होतं ना. पियू पियू अगं तुला कोणाचा फोन आला होता आणि सुजा काय बोलतो? हे लग्न वगैरे काय चाललंय अगं? आत्या अहो मला सुजयचा फोन आला होता, स्थळ घेऊन येतोय आत्यांना रेडी कर म्हणून. अगं पण मला आप्पीचा फोन आला म्हणून मी तयार झाले. काय काय चाललंय? मला ह्यासाठी बोलवलंय? अहो पतंगराव आत्या जरा फटकळे बोलायला. आत्या अहो कोण आहे मी? कोण आहे? साधा सुद्धा वाटलो काय? देशमुख आहे देशमुख. अर्जुन तू आधी आप्पीला फोन लाव. हा हा. कोण आहे आप्पी? मी. अपर्णा सुरेश माने, जिल्हाधिकारी सातारा. मग मी काय करू? कलेक्टर असाल तुमच्या घरी. हे माझंच घर आहे. मग इथून काय मी तुमचं ऐकायचं? हा मी कोण आहे माहितीये तुम्हाला? तुम्ही कोण आहात ते माझी अजिबात ऐकून घेण्याची इच्छा नाही, कारण तुमच्या वागण्या बोलण्यावरून कळतंय ते. मी नम्रतेने हात जोडून तुम्हाला सांगते, आमच्या आत्याची तुमच्याशी लग्न करायची अजिबात इच्छा नाहीये. अपमान अपमान घोर अपमान.
आमदार साहेब आता तुमच्या जमिनीचं काम झालंच म्हणून समजा. हा या आता तुम्हाला पण दाखवतो आणि या कलेक्टर मॅडमला पण दाखवतो. आणि हिरवे शर्टवाले कोण आहेत त्याला पण दाखवतो. माहित नाही कोण आहे पण त्यांना पण दाखवतो. पतंगराव अहो ऐका ना माझं. पतंगराव हो पतंगराव ऐका मी काय म्हणतो ऐका माझं. पतंगराव अप्पे अगं काय आहे? हा सुजय नक्की कुणाला घेऊन आला होता? बाबा अहो मला सुजयचा फोन आला होता. सुजय म्हणाला की स्थळ घेऊन येतोय, आत्यांना रेडी कर. आणि मी आत्यांना फोन केला होता का मी ऑफिसवरून येताना अनिल सरांना सोबत घेऊन येईन म्हणून. सॉरी अनिल सर तुम्ही घरात या की या. हे अनिल सर यांची आणि आपल्या स्मिता आत्यांची जुनी ओळख आहे आणि ते एकमेकांना आवडतात. हेच आज मला सगळ्यांना सांगायचं होतं. अच्छा, म्हणून एवढ्या चांगल्या स्थळाला नकार दिला का आत्यानी? असंच आहे, लग्नाच्या आधी जर एखादा मनात भरला असेल ना तर लोक भरमांडवातनं पळून जातात. पद्मांच्या घरात परंपराच आहे वाटते. असो, नटून थटून येतोय एक आणि घेऊन जातोय दुसराच. बिचारा सुजा. सुजा ए सुजा, अरे मला सांगाल का नक्की काय झालंय ते? बाबा अहो घरात येऊन सगळ्यांशी शांततेतच बोलायचं होतं या विषयावर, पण नेमकी घरात आले आणि हा सगळा गोंधळ सुरू होता म्हणून मग मी बोलले. सुजा काय बंट्या त्या देशमुखच्या मागे जाऊ. चल तेव्हा जर हातातून गेला ना बंट्या जमीन पण हातातून जाणार आपल्या. त्या देशमुखाचं काय करायचं ते मी बघतो. तू आधी घरात काय चाललंय ते बघ. आपकी सोबत आलेला तो माणूस कोण आहे माहितीये का? कोणी? येड्या आत्याचा लवर आहे. काय बोलतो? आणि मग आप्पीने आता सांगितलं घरात ते काय तर म्हणे आधीपासून एकमेकाला आवडत होते म्हणून त्या आत्यानं या म्हाताऱ्याला हाकललाय. आता त्या माणसाला आणि आप्पीला दोघांना घराच्या बाहेर काढतो मी. जा जा बघ बघ, मी बघतोय देशमुखला. अनिल सर तुम्ही बसा बरं. बाबा बसा. सर आई बसा. खबरदार माझ्या घरात बसला तर. कोण रे तू? आणि ही आत्या ही तर घराला लागलेली कलंकच आहे. ह्याच्यामुळे घराची इज्जत गेली होती तरी आम्ही सगळे तयार झालो लग्नाला. परत घाण केली. ते कोण होते माहिती का तुला? आई बघितलं का आत्याचे धंदे? हिचं आधीपासूनच लपड सुरू आहे. होय ना? आणि होय होय आप्पे कलेक्टर आहे का वधूवर सूचक मंडळ? काय लावलंय हे? जोड्या जुळवायचे काम? यांचं लपड होतं तुला माहित होतं ना आधीपासूनच? मला सांगा, ही शांत बसणार नाहीये. सांग. हा म्हणून हळूहळू घरात आत्याच्या लग्नाचा विषय काढला आणि गपचूप याला घरात घेऊन आली. होय ना? एक मिनिट दादा, मी सांगतो तुम्हाला, आमचं लफडं वगैरे काही नव्हतं. अय! एकही शब्द बोलायचा नाही. माझं घर आहे. एक जर शब्द बोलला ना धक्के मारून घराच्या बाहेर काढीन तुला मी. भाऊजी आपल्या घरचे पाहुणे आहेत ते, सांभाळून बोला त्यांच्याशी. मग मी का जोकर आणला होता का? होय ग, ते पण पाहुणेच होते ना. ही बोलली का त्यांच्याशी नीट? नाही, सरकारांतच चुकली. हिला फक्त कोंडून नव्हतं घातलं पाहिजे.
तेव्हाच नरडात आपण जीव घेतला असताना बरं झालं असतं. सुजा, अरे ठीक आहे, मी शांत बसतो. हा चल, झालो शांत मी. पण मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे. ह्यो अनिल कोण आहे? आणि याचं नात्याचं लपड चालू होतं का? कधीपासून चालू होतं यांचं लपड? आणि यांचं लपड ह्या अप्पीला माहित होतं का? सांग ना. कशाला घरात विषय घेऊन आली? लग्नाचा विषय, लग्नाचा विषय, लग्नाचा विषय सांगायचा ना. अनिलचं लग्न, स्मिताचं लग्न, असं काय नाही सांगितलं आम्हाला तू? बोल की आता. बघितलं काही तुझी विश्वासू सून? लय विश्वास आहे ना हिच्यावर तुझा. बघा तर कसं खोटं बोलतीये. आप्पे, अगं काय प्रकरण आहे? हनुवंश, अहो तुम्ही एकदा तरी विचार करायचा. काके, तिला नको काय बोलू, तिचा काय दोष नाही त्यात. हो, आणि यात दोष कोणाचा असेल तर तो माझा आहे. मी खोटं बोलले हा, पण माझा हेतू चांगला होता. हिचा हेतू चांगला होता, हिचा उद्देश चांगला होता. सगळं तूच करणार आहे का? घरातल्या सगळ्या निर्णय तूच घे. सुजा, ती काय म्हणते तिचं ऐकून तरी घ्या. खरंच भांडून काही होणार नाही. आपण शांतपणे बसून बोलूया. शांतपणे बसून बोलूया. ठीक आहे, बसलो मी शांत. काका बसा. आई बस बस बस. यांची लव्ह स्टोरी ऐकू आपण. बस बस बस. माझं नाव अनिल जाधव आहे आणि मी यवतेश्वरला झेडपीच्या शाळेत शिक्षक आहे. तुम्ही ओळखता का स्मिताला? हो, म्हणजे स्मिता आणि मी कॉलेजला एकत्र होतो. म्हणजे मला स्मिता कॉलेजला असल्यापासून आवडायची, पण मी तिला कधी बोललो नाही. द्या आता यांचं लग्न लावून. आणि हा या आत्याचा जन्म ह्याच्यासाठी झालाय, घराची इज्जत धुळीला मिळवण्यासाठी. एक मिनिट, तुम्ही स्मिताला काही बोल नका. वा रे वा, एकदम आशिकी का आता? लाव बरं हात मला. आहे का हिंमत? भाऊजी, अहो ते काय म्हणताय ते ऐकून तर घ्या. का तुम्ही एकटेच बोलणार आहात? बाबा, सर, तुम्ही सगळेच ऐका. अनिल सर आणि स्मिता आत्या कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात आणि तेव्हापासूनच अनिल सरांना आपल्या आत्या आवडायच्या. हा, तर एवढी वर्ष त्यांना असं वाटत होतं का स्मिता आत्याचं लग्न झालंय आणि म्हणून गेली कित्येक वर्ष त्यांनी लग्न केलं नाही. पण आता जर नियतीच्या मनात आहे त्यांनी बरोबर असणं, तर मग आपण त्यांचं लग्न लावून दिलं पाहिजे का नाही? आप्पे, बास झालं आता. या घरात आल्यापासून मी बघते तू तुझंच म्हणणं खरं करत असतीस. अगं प्रत्येक वेळी तुझ्याच मनासारखं कसं होईल? अगं या घराचे पण काहीतरी रीतिरिवाज आहेत का नाहीत? अहो आहेत की, मग पण माझं ऐकून तर घ्या. नाही, तू बोलूच नकोस. काही मला काही ऐकायचंच नाही. तू आम्हाला सगळ्यांना फसवून हा निर्णय घेतलायस, हे स्थळ आणलंयस. तुझी चुकी झालेलीच आहे. आई हो, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. हो काके, आपल्या भांडणात आत्याचं काहीतरी भलं होतं, ते नको थांबायला ग. भलं? याच्याशी लग्न करून भलं होणार आहे काय? याच्याकडं कडू डस्टर फडक. आता पण चालतच आला असशील ना? आहे का गाडी, बंगला, टू व्हीलर आहे तुझ्याकडे? चांगलं ताल्यावर स्थळ आणलं होतं मी, आयुष्यभर बसून खाल्लं असते हिनी. पण नाही, आपल्याला मातीच खायची आहे. ए सुजया, तू त्या देशमुखाचं स्थळ आणलं होतंस ना आत्यासाठी? त्या आत्याचं भलं व्हावं म्हणून नाही, तुझं काम काढून घेण्यासाठी आणलं होतंस. कुठलं काम? अय, तो माणूस जाताना काय म्हणला? आमदार साहेब, आता तुमच्या जमिनीचं विसरा. आता म्हणजे आत्याचं त्याच्याशी लग्न लावून तू तुझं कामच काढून घेणार होतास ना?